श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज आपल्याला बनवायची आहे जवसाची चटणी. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जवस, तीळ, लसूण. सर्वप्रथम तीळ जे आहेत ते आपल्याला थोडं भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जवस भाजायला घालायचे आहेत. जवस जवस हे छान भाजले आहेत. तेही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण आता हे जे जवस भाजून घेतले आहेत ते थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सर करायचे आहेत. हे जे जवस आहेत ते आपल्याला मिक्सर करायचे आहेत. त्यामध्ये थोडी जिरे घालूयात, लसूण, मीठ, थोडं मीठ घालूयात, थोडं तिखट घालूयात. बस. आता हे आपण मिक्सर करायचं आहे. हे आता जवस जे आहेत ते मिक्सर करून घेतले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण तीळ घालायचं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तयार आहे जवसाची चटणी. ही आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो. त्यामध्ये थोडं तूप घेतलं तर आणखीनच लज्जत वाढते त्याची. खरंच खूप छान आहे रेसिपी. नक्की ट्राय करा. थँक्यू.